गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भगवान दत्तात्रेयांना नमस्कार करून सर्व श्रोत्यांना, दत्त भक्तांना, गुरुचरित्राचं वाचन चिंतन पारायण करणाऱ्या सर्व दत्त भक्तांना माझे नमस्कार. या गुरुचरित्र चिंतन आणि अभ्यास या प्रवचन मालेमध्ये आपण गुरुचरित्र या विषयाचं, गुरुचरित्रातल्या कथांचा विचार चिंतन अभ्यास करतो आहोत. मागच्या भागामध्ये ब्रह्मराक्षस आणि वामदेव यांच्यात झालेला संवाद आणि त्या वामदेवांचा स्पर्श त्या ब्रह्मराक्षसाला झाल्याबरोबर, ते भस्म अंगाला लागल्याबरोबर तो ज्ञानी झाला आणि त्याला मागचं सगळं आठवलं आणि त्यानं सांगितलं की असे असे 25 जन्म मी भोगले. खूप पाप केल्यामुळं त्याचं पाप त्याला 25 जन्म घेऊन नष्ट करावं लागलं. ते दुःख त्याला भोगावं लागलं. परंतु पुण्य जे केलंय त्यानं, की एका ब्राह्मणाला त्यानं जमीन दान दिलेली आहे आणि एक तळ पाण्याचं खोदलेलं आहे, लोकांना पाण्याची व्यवस्था केलेली आहे. फक्त संपूर्ण जीवनामध्ये एवढंच पुण्य आहे. परंतु ह्या पुण्याचं फळ म्हणून वामदेवांची भेट झाली आणि वामदेवांच्या अंगाचा स्पर्श झाल्यामुळं, ते भस्म अंगाला लागल्यामुळं तो ज्ञानी झाला. आणि आता त्यानं, म्हणजे त्या ब्रह्मराक्षसानं वामदेवांना विचारलं की या भस्माचं महात्म्य मला सांगा. आणि त्यानंतर या 29व्या अध्यायामध्ये आणखी एक कथा आहे. या द्रविड देशामध्ये एक ब्राह्मण आहे. हा जो ब्राह्मण आहे, जन्मानं जरी ब्राह्मण असला तरी तो कर्मानं ब्राह्मण नाही आहे. सगळी ब्रह्मकर्म त्यानं त्यागलेली आहेत. इतर जातींच्या स्त्रियांच्या बरोबर तो व्यभिचार करतोय, म्हणून सगळ्या समाजानं त्याला बहिष्कृत केलेलं आहे. आपल्या समाजातून त्याला काढून टाकलेलं आहे. काढून टाकल्यानंतर त्यानं काय केलं तर आपल्या जातीतील नव्हे तर इतर जातीतील एक स्त्री त्यानं पत्नी करून घेतली आणि तिच्याबरोबर तो राहायला लागला. मद्यपान करायला लागला, चोरी करायला लागला आणि अशा चोरी करून पैसा आणून तो आपला प्रपंच करायला लागला. असा हा कर्मभ्रष्ट झालेला हा जो ब्राह्मण आहे, हा ब्राह्मण एक दिवस चोरी करायला म्हणून गेलेला मध्यरात्री आणि एका मनुष्यानं त्याला बघितलं. दोघांची लढाई झाली, त्या ठिकाणी भांडण झालं आणि या मनुष्यानं या चोराला, म्हणजे या द्रविड देशातल्या ब्राह्मणाला ठार केलं आणि त्याचं जे प्रेत आहे ते प्रेत फरफटत आणून गावाच्या बाहेर टाकून दिलं. अघोर स्थळी ते प्रेत पडलेलं एक कुत्र भस्मावर बसलेलं आणि ते भस्मावर बसलेलं कुत्र, त्याला त्या प्रेताचा वास आला. अतिशय भुकेजलेलं ते कुत्र त्या वासानं त्या प्रेताजवळ आलं आणि प्रेताच्या अंगावर बसून ते त्याचं मांस खायला लागलं. आपली भूक शमन करायचा ते कुत्र प्रयत्न करायला लागलं आणि ते कुत्र जेव्हा ते मांस खायला लागलं तेव्हा त्या कुत्र्याच्या अंगाला लागलेलं जे भस्म आहे ते भस्म या प्रेताला लागलं. प्रेताच्या कपाळाला लागलं, प्रेताच्या गळ्याला लागलं, हाताला लागलं, पोटाला लागलं, छातीला लागलं. त्या भस्मात लडबडलेलं ते कुत्र असल्यामुळं ते कुत्र जिथं जिथं गेलं त्या त्या ठिकाणी त्या प्रेताला ते भस्म त्या कुत्र्याच्या अंगाचं लागलं. त्याच वेळी त्या मार्गावरून शिवदूत जात होते. शिवदूतांनी बघितलं की भस्म धारण केलेलं हे जे प्रेत आहे, या प्रेताचा प्राण जीव नेला कोणी, म्हणून ते तिकडे जायला लागले. त्याच वेळी या ब्राह्मणाचा जो जीव आहे त्या जीवाला मारत 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 हे यमदूत त्याला नरकामध्ये घेऊन जात होते.
हे शिवदूत त्या ठिकाणी गेले. त्या यमदूतांचा आणि शिवदूतांचा त्या ठिकाणी संवाद झाला. यमदूतांनी सांगितलं शिवदूतांना की हा अत्यंत पापी मनुष्य आहे. हिनं कुठल्याही प्रकारचं चांगलं कर्म संपूर्ण जीवनामध्ये कधीही केलेलं नाही आहे. एक वेळ जमिनीवरचे धुलीकण आपल्याला मोजता येतील, परंतु यानं पाप केलेली आहेत ती पाप मोजता येणार नाहीत. इतका हा पापी आहे. आणि यमधर्माच्या आज्ञेवरून आम्ही याला नरकामध्ये घेऊन जात आहोत. तेव्हा त्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही या जीवाला सोडून द्या, कारण हा अत्यंत पुण्यवान आहे. कारण याच्या प्रेताला भस्म लागलेला आहे. आणि भस्म ज्या प्रेताला लागलेला आहे किंवा ज्या प्रेतानं त्रिपुंड टिळा ओढलेला आहे, कपाळाला लावलेला आहे, अशाला तुम्हाला नरकामध्ये घेऊन जाता येणार नाही. भगवान शंकरांची आज्ञा आहे की असा जो आहे भस्मांकित त्याला तुम्ही शिवलोकामध्ये घेऊन या. तो शाश्वत शिवलोकामध्ये राहणार आहे. अशा पुण्यवान जीवाला तुम्ही नेता कसं? त्या ठिकाणी यमदूतांचं आणि शिवदूतांचं युद्ध झालं. यमदूत पळून गेले आणि पळून जाऊन त्यांनी यमधर्माला ही सगळी गोष्ट सांगितली. यमधर्म त्या ठिकाणी आला शिवदूतांच्या जवळ, आणि शिवदूतांचं आणि यमधर्माचं जे बोलणं झालं गुरुचरित्रकारांनी वर्णन केलं. या शिवदूतांनी सांगितलं यमधर्माला की असा जो भस्मांकित असेल, ज्यानं आपल्या मस्तकाला भस्म लावलेला आहे, त्रिपुंड टिळा लावलेला आहे, आपल्या हाताला भस्म लावलेला आहे, छातीला भस्म लावलेला आहे, पायाला भस्म लावलेला आहे, अशी भस्मांकित तनु ज्याची आहे तो सर्व पापातून मुक्त होतो. त्यानं कुठल्याही प्रकारचं पाप केलेलं असू दे, या भस्माच्या संपर्कानं हे सगळं पाप त्याचं नष्ट होतं. आणि शंकरांनी अशी आज्ञा दिलेली आहे की असा जो कोणी असेल त्याला तुम्ही शिवलोकामध्ये घेऊन या. तो शाश्वत या शिवलोकामध्ये या कैलास पर्वतावर तो राहील. अशी सुंदर कथा या शिवदूतांनी या यमधर्माला सांगितली. त्यानंतर या 29व्या अध्यायामध्ये या ब्रह्मराक्षसानं वामदेवानं विचारलेलं आहे की भस्म लावायचं कसं. तेव्हा या नामधारकांनी अतिशय सुंदर कथा गुरुचरित्रामध्ये सांगितलेली आहे. मला जी कथा सांगितलेली आहे ती जशीच्या तशी सांगता येणार नाही, कारण इतकी सुंदर कथा आहे, इतकं सुंदर वर्णन आहे. आपण प्रत्यक्ष जर बघितलं किंवा प्रत्यक्ष जर आपण वाचलं तर आपल्याला खूप आनंद होईल. शंकरांच्या सभेचं वर्णन केलंय. शंकरांनी मंदारगिरी पर्वतावर सभा बोलवली आणि या सभेमध्ये सगळे देव त्या ठिकाणी आलेले आहेत. ब्रह्मदेव आलेले आहेत, इंद्र आलेले आहेत, देवगुरु बृहस्पती आलेले आहेत, अश्विनव देव त्या ठिकाणी अश्विनी कुमार आलेले आहेत, वायुदेव आहेत, अग्निदेव आहेत. या सगळ्या देवतांचं वर्णन नामधारकांनी केलं. हे सगळे सभेमध्ये उपस्थित आहेत. त्याच वेळी या शिवगणांचं वर्णन केलेलं आहे. शिवांचे जे गण आहेत हे गण कसे आहेत तर त्यांनी वर्णन केले की काहींना घारीचं मुख आहे, काहींना नक्र म्हणजे मगरीचं मुख आहे, काहींना कोल्ह्याचं मुख आहे, काहींना वाघाचं मुख आहे, काहींना बेडकाचं मुख आहे. असे निरनिराळ्या प्राण्यांची मुख असणारे हे गण आहेत. काहींना एकच कान आहे, काहींना बहुकान आहेत, काहींना 3 कान आहेत, काहींना 4 कान आहेत, काहींना 1 डोळा आहे, काहींना 2 डोळे आहेत, काहींना 3 डोळे 4 डोळे आहेत, काहींना 1 पाय आहे, काहींना 2 पाय आहेत, काहींना 3 4 सुद्धा पाय आहेत, काही बिन पायाचे सुद्धा आहेत, काहींना पिवळा रंग आहे, काहींना लाल रंग आहे, काहींना निळा रंग आहे, काहींना पांढरा रंग आहे, काही काळे आहेत. असे निरनिराळ्या आकाराचे निरनिराळ्या रंगाचे हे जे शिवांचे गण आहेत हे सगळे गण त्या ठिकाणी आलेले आहेत. आता शंकर बसलेले आहेत. ते जे सिंहासन आहे ते 7 प्रभावळींचं सिंहासन आहे.
अतिशय दैदिप्यमान अशा प्रकारचं त्या प्रत्येक प्रभावळीचा रंग वेगळा वेगळा आहे. काही एका प्रभावळीचा रंग जांभळा आहे, एका प्रभावळीचा रंग निळा आहे, एका प्रभावळीचा रंग पांढरा आहे, पिवळा आहे, लाल आहे. अशा 7 प्रभावळीच्या सिंहासनामध्ये त्याच्यावर निरनिराळ्या प्रकारची रत्न जडवलेली आहेत. अशा प्रकारचं जे सुंदर असं सिंहासन, त्या सिंहासनावर भगवान शंकर आपली पत्नी पार्वती सोबत बसलेले आहेत. आता शंकरांचं वर्णन केलेलं आहे. शंकरांना 5 मुख आहेत. ही 5 दिशेला 5 मुख आहेत. त्या 5 मुखांचं वर्णन केलेलं आहे. 10 हात आहेत. 10 हातामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारची आयुध त्यांनी धारण केलेली आहेत. सर्प वेष्टीत आहेत. सर्पांचे अलंकार आहेत. सर्पाचं जानव आहे. कुंडले जी आहेत ती सर्पाची आहे. हातात कंकण आहे ते सर्पांचं आहे. कर्पूर गौर अशा प्रकारचे भगवान शंकर त्या ठिकाणी विराजमान झालेले आहेत. पार्वतीचं वर्णन त्या ठिकाणी मातेचं आईसाहेबांचं केलेलं आहे. डाळिंबातले जे दाणे असतात तो जो रंग आहे किंवा डाळिंब फुलाचा जो रंग आहे त्या रंगाची साडी वस्त्र आईसाहेबांनी नेसलेलं आहे. पिवळ्या रंगाची चोळी घातलेली आहे. निरनिराळ्या प्रकारचे अलंकार घातलेले आहेत. त्या डोक्यामध्ये माळलेले जे गजरे आहेत फुलांचे, त्या गजऱ्यावर भृंग म्हणजे भोंगे त्या ठिकाणी मधमाशा येत आहेत मध खाण्याकरता. असे सुंदर आईसाहेबांचं वर्णन त्या ठिकाणी नामधारकांनी केलेलं आहे. असे भगवान शंकर आणि पार्वती त्या सभेमध्ये बसलेले आहेत. सगळे देव उपस्थित आहेत आणि सनत कुमार त्या ठिकाणी पुढे आले आणि सनत कुमारांनी देवांना विचारलं भगवान शंकरांना की हे भगवान शंकर, खूप स्तुती त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे. आपण उत्पत्ती स्थिती लय करणारे आहात. आपण भगवान महादेव आहात. आपण भस्म लावता, भस्म धारण करता. या भस्माचं महात्म्य तुम्ही आम्हाला सांगा. भस्म आपण का लावता? हे भस्म कसं तयार करावं? भस्म कसं लावावं? आणि आपल्या सगळ्या पापातून आम्ही मुक्त व्हावं याकरता तुम्ही आम्हाला हे भस्म महात्म्य सांगा. शंकरांनी ज्या वस्तूचा आदर केलेला आहे, शंकर अतिशय प्रेमाने जी वस्तू आपल्या अंगाला लावतायत त्याचं महात्म्य तेवढंच मोठं असणार आहे आणि ते भगवान शंकरांच्या मुखातून यायला पाहिजे. याकरता सनत कुमारांनी विचारलेलं आहे भगवान शंकरांना की हे भस्म महात्म्य तुम्ही आम्हाला सांगा. तेव्हा भगवान शंकरांनी सांगायला सुरुवात केली की भस्म लावलं असता सर्व पापांचा नाश होतो. मनुष्य कितीही पापी असो, कुठल्याही प्रकारचं पाप केलेलं असो, परंतु जर तुम्ही भस्म लावलं तर त्या भस्माच्या स्पर्शानं तुमचे सर्व पाप नष्ट होतात. पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की गोमय द्रव्य आहे, म्हणजे गायीच्या गोवऱ्यापासून अग्नीच्या संपर्कानं म्हणजे त्या गोवऱ्या जाळून जे भस्म निर्माण होतं ते भस्म घ्यावं. किंवा जुन्या ठिकाणी मोठे मोठे यज्ञ झालेले त्या ठिकाणची जरी हे आणलं, भस्म आणलं तरी सुद्धा चालेल. गाणगापूरला भस्माचा डोंगर, पूर्वी फार मोठा यज्ञ त्या ठिकाणी झालेला, अजून सुद्धा लोक त्यातून भस्म नेतात. अतिशय पवित्र अशा प्रकारची वस्तू. असे हे भस्म घ्यावं, भस्म हातावर घ्यावं, त्याच्यावर पाण्याचा संपर्क करून त्याचं मर्दन करावं आणि कशा पद्धतीनं लावावं गुरुचरित्रकारांनी वर्णन केलेलं आहे. कुठल्या मंत्रानं लावावं, कुठं कुठं लावावं, अशा पद्धतीनं हे भस्म धारण आपण जर केलं तर आपल्या सर्व पापांचा नाश होतो. अशा प्रकारचं हे जे भस्म महात्म्य आहे, हे भस्म महात्म्य भगवान शंकरांनी सनत कुमारांना सांगितलं. त्या सनत कुमारांच्या बरोबर सगळ्याच देवतांनी त्या ठिकाणी ऐकलं. सगळे देवता संतुष्ट झाल्या, आपल्या आपल्या ठिकाणी निघून गेल्या. या सनत कुमारांनी भगवान शंकरांना नमस्कार केला आणि सनत कुमारही आपल्या स्वस्थानी निघून गेले. भगवान शंकर आपल्या पार्वतीला बरोबर घेऊन तेही कैलास पर्वतावर निघून गेले.
आणि या वामदेवानी आपल्या झोळीत हात घालून भस्म काढलं आणि ते भस्म त्या ब्रह्मराक्षसाच्या हातावर ठेवलं. ब्रह्मराक्षसानं पाणी घालून ते भस्म आपल्या डोक्याला लावलं, हाताला लावलं, पायाला लावलं. शंकरांनी सांगितलेल्या मंत्रानं, मंत्र जर येत नसेल तर ओम नमः शिवाय या मंत्रानं जरी भस्म लावलं तरी सुद्धा अत्यंत सुंदर फळ भस्म लावणाऱ्याला प्राप्त होतं. आणि त्या ब्रह्मराक्षसानं असं भस्म सगळ्या अंगाला लावल्यानंतर तो जो ब्रह्मराक्षसाचा देह आहे तो देह त्या ठिकाणी नष्ट झाला. त्याला दिव्य देह प्राप्त झाला. त्या भस्माच्या संपर्कानं त्या ठिकाणी दिव्य विमान आलं. त्यामध्ये ते शिवदूत बसलेले आहेत आणि आदरानं त्या ब्रह्मराक्षसाच्या त्या दिव्य देह धारण केलेल्या ब्रह्मराक्षसाला, त्या दुर्जय राजाला त्या विमानामध्ये बसवलं आणि ते कैलास पर्वतावर निघून गेले. असा सुंदर कथाभाग या भस्म महात्म्याच्या योगानं, भस्म महात्म्याच्या या अध्यायामध्ये सिद्धांनी नामधारकांना सांगितला. नामधारकांनी आपल्याला सांगितला आपण काय करावं. मृत्यूच्या समयी जर आपल्या अंगाला भस्म असावं असं जर वाटत असेल तर रोज भस्म लावावं. या भस्माच्या संपर्कानं आज दिवसामध्ये कितीही जरी आपली पापं असतील तर ती सगळी पापं भस्म संपर्कानं नष्ट होतात. कुठल्याही प्रकारचं पाप आपल्याला लागत नाही. आपला देह हा अतिशय पुण्यमय असा होतो, पुण्यकारक होतो. असं भस्म महात्म्य या 29व्या अध्यायामध्ये आलेलं आहे. या ठिकाणी वेळ संपल्यामुळं मला थांबावं लागतं. मी माझ्या वाणीला विराम देतो आणि पुढचा जो अध्याय आहे पुढच्या भागामध्ये तो 30, 31 आणि 32 असे 3 अध्याय एकत्रितपणे आपण बघायचे आहे. या 30, 31, 32 या अध्यायामध्ये मृत्यू झालेल्या ब्राह्मणाला जिवंत केलेला आहे आणि हा सगळा कथाभाग आपण उत्तम अशा प्रकारे आपण बघूया, त्याचा अभ्यास करूया, त्याचं चिंतन करूया. या ठिकाणी मी थांबतो, माझ्या वाणीला विराम देतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.